8वी ते 11वी ज्या मुलीसोबत प्रेम प्रकरण होतं त्या मुलीच्या घराशेजारी जिम होती म्हणून मी जिमला जायचो। मी अक्साबोक्षी रडायचो, मला सगळं आठवायचं, तिची आठवण यायची, मम्मी पप्पाची आठवण यायची आणि पप्पाचं मम्मीचं ते वाक्य आठवायचं की तू आमच्यासाठी मेलेलं आहेस। तुम्ही जर तुमच्या आई आणि बापाला फसवत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा गुन्हा करताय। नमस्कार, मी संकेत काळे। मी सध्या जरी इंटरनॅशनल लेवल बॉडी बिल्डर असलो तरी माझ्या पाठीमागे एक खूप मोठी आणि तुमच्या सर्वांच्याच अंतःकरणाला एक पिळवून टाकणारी गोष्ट माझ्यासोबत घडली होती। वय वर्ष 16व्या वर्षी इयत्ता 8वी ते 11वी माझं एक प्रेम प्रकरण होतं आणि ती गोष्ट माझ्या घरी समजली आणि घरी समजल्यानंतर घरच्यांनी मला घरातून हाकलून काढलं आणि माझ्या आई वडिलांचं हे वाक्य होतं की संकेत तू आमच्यासाठी मेलेला आहेस, आता तुझी तू काय करायचं ते ठरव। ही गोष्ट समजल्यानंतर मी पण थोडासा म्हणजे तुम्ही विचार करा 16 वर्षाचं पोरगा असतं तरी केवढं कवळ्या दाढी मिशा फुटायला लागलेलो मी होतो। माझ्या घरची परिस्थिती चांगली आहे, माझी शेती चांगली आहे, शेतात एक घर, गावात एक मोठा वाडा, तालुक्याच्या ठिकाणी बंगला, फिरायला पाहिजे तेवढ्या गाड्या आणि एक प्रतिष्ठा माझ्या घरी। पण मी एक अशी गोष्ट केली की ज्याच्यामुळे माझ्या ते गल्लीत नाव खराब झालं, गावात नाव खराब झालं आणि घरच्यांनी पण मला घरातनं हाकलून काढलं। पुण्यात आलो, आत्ता जेवढ्या गादीवरती झोपतो मी तेवढ्या रूममध्ये मी राहिलेलो आहे। साधारणपणे 5.5 बाय 8.5ची रूम होती, ज्याच्यामध्ये एक साधारणपणे असा बेड होता, मी बेडवरती झोपायचो। वरती मी प्रोटीनचे डबे वगैरे ठेवायचो, ड्रायफ्रुट्स ठेवायचो आणि समोरच्या बाजूला एक छोटंसं गॅसचं सिलेंडर होतं ज्याच्यावरती मी स्वयंपाक करायचो। आलो तिथं राहिलो आणि नंतर म्हणजे त्या रूममध्ये पण काहीच नव्हतं, पूर्णपणे असं कबाड बिबाड पडलं होतं। त्या काकांना म्हणलं की काका तुम्हाला मी विनंती करतो हात जोडून, मला फक्त माझ्याकडे पैसे नाही आहेत, काही नाही आहेत, मला थोडेफार पैसे मी कमवतोय, त्यातनं मला फक्त इथं राहायला जागा द्या। तर मग मला तिथं राहायला जागा मिळली। इथंच मी राहायचो अप्परमध्ये, सगळ्यांना पुण्यातला अप्पर माहीत असेल, त्या झोपडपट्टी एरियामध्ये चाळ टाईपमध्ये एरिया होता, तिथं राहायचो आणि अनवाणी जिममध्ये जायचो, अनवाणी डंबेल उचलायचो। तर हे जिम का करायची, तर 8वी ते 11वी ज्या मुलीसोबत प्रेम प्रकरण होतं त्या मुलीच्या घराशेजारी जिम होती म्हणून मी जिमला जायचो, हे मेन कारण। आणि त्यासोबतच एक थोडं जेनेटिक पण होतं, माझे आजोबा वगैरे पैलवान होते, त्यामुळे पण मला एक व्यायामाची आवड लहानपणापासूनच होती। पुण्यात आलो, अनवाणी जायचो जिमला, 2 फक्त कपड्याचे पेअर होते, पैसे लागले तर मला फक्त 500 रुपये मिळायचे, ते एक माझा भाव आणून मला द्यायचा आणि त्या 500 रुपये मला 8 दिवस काढायचे असायचे आणि मग त्यातच 500 रुपये डाएट करायचा। जिममध्ये जायचो, पायात चप्पल नसायची आणि मग तसाच व्यायाम करायचा, यायचं परत रेस्ट करायची, त्या रूममध्ये झोपायचं। तिथं म्हणजे बेड असा होता की ती अशी कुशी पलटली तरी ते फट असा वाजायचा, लोखंडाचा बेड होता आणि त्याची गादी सगळी उचकटलेली, पाय बाहेर निघायचे, माझी उंची मोठी, रडू यायचं, वैताग यायचा, घरच्यांची आठवण यायची, अक्षरशः म्हणजे अशा अंगाला सगळ्या मुंग्या यायच्या, सगळी बॉडी व्हायब्रेट व्हायची। मी अक्साबोक्षी रडायचो, मला सगळं आठवायचं, तिची आठवण यायची, मम्मी पप्पाची आठवण यायची आणि पप्पाचं मम्मीचं ते वाक्य आठवायचं की तू आमच्यासाठी मेलेलं आहेस आणि ही गोष्ट मला म्हणजे एनर्जी द्यायची। मी वर्कआउट करताना सुद्धा म्हणजे मुलं असं म्हणतात 1 2 3 असं काउंटिंग करतात, पण मी माझं नाव घ्यायचो, संकेत संजय काळे असं म्हणजे काउंटिंग करून माझं म्हणजे मी वडिलांचं नाव मध्ये टाकायचो आणि मग मी माझ्या रेपिटेशन अशा चालू असायच्या। देन ती मंडळाची जिम होती, तिथं मी व्यायाम करायचो। त्या जिममध्ये मला आठवतंय मी डीमार्टमधून 100 रुपयाची चप्पल घेतली होती नवीन आणि ती चप्पल मी एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून घेऊन गेलो होतो आणि ती चप्पल घालून मी, फोमची चप्पल होती 100 रुपयाची, ती चप्पल घालून मी व्यायाम केला। देन प्रवास सुरू झाला, माझ्याजवळ मोबाईल नाही, काय नाही, घरच्यांना माहित नाही मी कुठं आहे, काय करतोय आणि नंतर मग माझी 11वी झाली, 12वी झाली आणि मग परत फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं मी आणि मग ह्याच्या मॅचेस चालू झाल्या बॉडी बिल्डिंगच्या। तर म्हणलं आपल्याला आता नाव बनवायचं आहे, काही करून पार्टिसिपेट करायचं आहे। तर मग मी झोनची स्पर्धा खेळलो, त्यामध्ये मला गोल्ड मेडल आलं आणि मग गोल्ड मेडल आल्यानंतर माझे पप्पा ते स्टार्चचे कपडे, ते एक वेगळा एक्सपिरियन्स असतो की ते बघायला मला जरा भारी वाटतं, ते स्टार्चचे कपडे, पॉलिटिशियन टाईपमध्ये लोक। जरी माझे पप्पा गव्हर्नमेंट सर्व्हिस असले तरी त्यांची एक चांगली इमेज आहे। त्यांच्यासोबत आलेले 2-3 लोक, ती गाडी पार्किंगला लागली, ते पायऱ्यावरून स्टार्चचे कपडे, फुल एकदम स्वॅगमध्ये चालत आले, जिममध्ये कोण आले, हे संकेतचे पप्पा आलेत, आता माझे पप्पा आलेत, माझ्या आधीच काळजाचा ठोका चुकला, अरे म्हणलं आता सगळं करतोय माझं मी, हे का बरं आले आता इथं, काय चुकलं अजून माझ्याकडनं। तर मला म्हणले की नाही, मी तुझी एक बातमी पेपरमध्ये वाचली होती, मला म्हणले तुझी बातमी मी पेपरमध्ये वाचली होती आणि आजपासून तुझा काय लागेल ते खर्च मी करतो, हे त्यांचं वाक्य होतं आणि म्हणले की तुझी तुला बुलेट आणून देतो, तुझी तू कर। मग त्यांनी मला एक पांढरा फोन दिला, सॅमसंगचा बटनचा फोन, कीपॅडचा, तो एक फोन दिला आणि मला म्हणले कुठं राहतोय तू, तर मग माझ्यासोबत जवळजवळ 2.5-3 किलोमीटर चालले। मग त्यांना समजले की हे पोरग जिमला जाण्यासाठी रोज 8 किलोमीटर चालते सकाळ संध्याकाळ।
मग मला म्हणले की कशाला राहतोय असल्या रूममध्ये, आपल्याकडे भरपूर पैसे आहेत असं तसं. तर मग तसं म्हणल्यावर मला वाटलं की आणखी डोळ्यात, म्हणजे मला इतकं रडलेलो आहे ना मी, पण एकटा. कधीच कुणासमोर मी समोरासमोर रडलो नाही, पण एकट्यात खूप रडलेलो आहे मी. आणि मग पप्पा मला पप्पांनी बुलेट दिली, मोबाईल दिला आणि म्हणले इथनं रूम बदलून टाक. रूम बदलून टाकली. परत जिद्दीनं आता घरून बॅकअप येतोय, घरून पैसा येतोय म्हणल्यावर मग मी तयारी करायला चालू केली, थांबलो नाही. नंतर मग परत मी ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी खेळलो. परत नंदू मराठे जी पुण्यातली नावाजलेली कॉम्पिटिशन आहे बॉडी बिल्डिंगची, त्याचा मी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आहे. इंटरनॅशनलच्या स्पर्धामध्ये मिस्टर युनिव्हर्समध्ये मला मेडल आहेत. त्यासोबत 3 वेळा ज्युनियर महाराष्ट्रश्री आहे. हा सगळा असा माझा प्रवास होता. खरं तर तुमच्या डोक्यात असं काहीतरी भनक पाहिजे, आग लागली पाहिजे. जसं की माझ्यासोबत घटना घडली. 16व्या वर्षी मला घरच्यांनी घरातनं हाकलून बाहेर दिलं आणि माझे आई वडील बोलले तू आमच्यासाठी मेलेला आहेस. म्हणजे सांगायचं झालं तर माझं कुटुंब खूप मोठं आहे आणि त्या सगळ्यांसाठी माझी इमेज इतकी खराब झाली होती. माझ्या डोक्यात अशी भनक बसली होती की काहीतरी करून दाखवायचंय, काहीतरी बनवून दाखवायचंय, काहीतरी झळकून दाखवायचंय, जेणेकरून माझं नाव न्यूजपेपरमध्ये आलं पाहिजे, टीव्ही चॅनलला आलं पाहिजे, गावात माझे पोस्टर लागले पाहिजेत. ह्याच्यासाठी मी इतकी अथक परिश्रम केलं आणि ते माझी सगळी स्वप्न पूर्ण झालेली आहेत. आणि त्याच्यासोबत मी आता एक उद्योजकही आहे, पैसेही कमवतोय, पण माझी ओळख आयुष्यभर खेळाडू म्हणून राहील. कारण ह्या बॉडी बिल्डिंगनं मला शिकवलं की काय आयुष्य आहे. कारण घरातनं हाकलून दिलेला मुलगा होतो मी, झोपडपट्टीत राहिलो होतो. साधारणपणे 5.5 बाय ते 7.5 फुटाच्या रूममध्ये मी झोपलो होतो. आज जेवढ्या गादीवरती झोपतोय तेवढी माझी रूम होती. हे सगळं कष्ट मी एकट्यानं बघितलं. परत मला किती 500 रुपये मिळायचे भावाकडनं, त्याच्यात मी सगळ्या गोष्टी करायचो. पण जेव्हा वडील आले आणि वडिलांनी मला सांगितलं की अरे तू असं काय खाणार आहेस, असा काय तुझा डाएटचा खर्च आहे, असं काय महिन्याला 10 लाख रुपयाचं खाणार आहे, तुला पाहिजे तेवढे पैसे देतो. मला वडिलांनी नंतर बुलेट दिली माझी. परत तो फोन दिला आणि नंतर मग मी परत ग्रोईंग चालू केलं. हे बघा, तुमच्याकडे जिद्द पाहिजे, परत सातत्य पाहिजे आणि काहीतरी डोक्यामध्ये एक चिरड पाहिजे. जसं की मी व्यायाम करताना म्हणतो 1 2 3 4 नाही, माझं रेपिटेशन असतं संकेत संजय काळे. कारण माझे वडील आणि माझी आई मला म्हणली होती की तू आमच्यासाठी मेलेला आहेस. आणि आज तेच लोक मला डोक्यावरती उचलून घेतात. नुसती माझी फॅमिलीच माझ्यावरती प्रेम नाही करत, तर माझा अख्खा तालुका माझ्यावरती प्रेम करतो, माझं गाव प्रेम करतं माझ्यावरती. परत मी एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, म्हणजे भारताला रिप्रेझेंट केलेला खेळाडू आहे. असं म्हणू शकतं की अख्खा भारत माझ्यावरती प्रेम करतोय आता. जे लोक म्हणतात की ब्रेकअप झाल्यानंतर मी आता जिम जॉईन करणार आहे, मी बॉडी बनवणार आहे, माझा आता ब्रेकअप झालाय, जिम करणार, बॉडी करणार, ती परत येईल, असं काही नसतं. माझी तर मला माहित नाही, आय डोंट नो ती मुलगी कुठं आहे, आता काय करते. बट माझ्या आई वडिलांचं वाक्य होतं की तू माझ्यासाठी मेलेलं आहेस. आणि माझ्या डोक्यात होतं की मला काहीतरी करून दाखवायचंय, बनवून दाखवायचंय, झळकून दाखवायचंय, चमकून दाखवायचंय. त्यासाठी मी मेहनत केली. आणि जे पण मुलं म्हणतात की बाबा माझा ब्रेकअप झालाय, जिमला जातोय, या गोष्टीकडे लक्ष नका देऊ. आयुष्य खूप मोठं आहे, खूप. म्हणजे असं काही नाहीये की तुम्ही एका मुलीला कुठेतरी डेटला घेऊन गेला, देन तुम्हाला एक दिवस फील गुड झाला, असं नाहीये. तुम्हाला मी सांगतो, माझी गावातनं एक चांगली मोठी, जे म्हणतात ना एक मोठा एक स्टेज असतो, त्या स्टेजवरती एक साधारणपणे मला इथून ते खाली पायापर्यंत पोहोचेल एवढा हार घातला. गावातल्या लोकांनी मला खांद्यावरती उचलून घेतलं. हे असतं खरं प्रेम. खरं प्रेम असतं आई वडिलांचं प्रेम. खरं प्रेम असतं तुमच्या गावातल्या लोकांनी तुमच्यावर केलेलं प्रेम. खरं प्रेम असतं तुमच्या तालुक्याने केलेलं तुमच्यावरचं प्रेम. आणि आणखी एक गोष्ट सांगतो, खेळाडू बना. कारण तुम्ही कुठेही जाल तर लोक तुमच्या सोबत येतील. कितीही मोठा सेलिब्रिटी आला तरी पण लोक त्याला इग्नोर करतील, पण जेव्हा एखाद्या खेळाडूची एंट्री होईल त्याचं इम्प्रेशन खूप वेगळं आहे. वेळेनुसार स्वतःला अपग्रेड करावं लागतं. नुसतं खेळ 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 हे तर चालूच आहे. माझी आयडेंटिटी संकेत काळे बॉडी बिल्डर आहे, त्याच्यासोबत मी एक व्यावसायिकी आहे. जो मुलगा 5.5 बाय 7.5-8 फुटाच्या रूममध्ये राहतो, तर त्याच्या किचनला वरती आज चिमणी आहे. ज्याच्याकडे सिंगलचं गॅसचं सिलेंडर होतं त्याच्यावरतीच मी ते पातेलं ठेवून चिकन शिजवायचं. त्याच्यात आज किचनला चिकनची शिट्टी झाली त्या कुकरची, तर ते चिमणीतनं वरती जातो. मी व्यवस्थित एसीत झोपतो, चांगल्या बेडवरती झोपतो, एक चांगली लाईफस्टाईल जगतोय. माझ्याकडे स्वतःची एक चांगली सेडान कार आहे, माझ्याकडे चांगला फोन आहे. हे प्रतिष्ठेच्या आता गोष्टी मी जगतोय. पण हे साधारणपणे 7 ऑक्टोबर 2017ला ही गोष्ट घडली आणि आजची तारीख आहे 14 ऑक्टोबर 2023. म्हणजे साधारणपणे एक 7 वर्षामध्ये मी स्वतःला बदलून दाखवलं असं नाही म्हणू शकत. कारण मी आणखी स्वतःला मोठं करतोय, आणखी नाव बनवण्याचा प्रयत्न करतोय. यंगस्टर मुलांना एकच मेसेज देतो की काहीही करा, पण तुमच्या आईबापाच्या इमानदारीने करा.
आईबापाला फसवून त्यांच्यापासून लपवून कोणतीच गोष्ट करू नका. आज मी माझ्या गाडीमध्ये एकटा फिरतो, पण सोबत कुठली तरी काहीतरी कामानिमित्त जरी एखादी मुलगी बसली तरी मी पहिल्यांदा माझ्या आईला सांगतो की मम्मी हे अशी गोष्ट आहे, असं काम आहे, म्हणून ही मुलगी माझ्यासोबत आहे. मी हे आता सांगतो. हे मी आधीच केलं असतं तर जो 2 वर्ष मला खूप भयंकर त्रास झाला, जो 16, 17, 18 वर्षी कुणाला सुद्धा व्हायला नको असा त्रास मी सहन केलेला आहे. एवढंच सांगतो की यंगस्टरला तुम्ही काहीही करा, फक्त तुमच्या आईबापाच्या इमानदारीने करा आणि आईबापाला फसवू नका. तुम्ही जर तुमच्या आई आणि बापाला फसवत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा गुन्हा करता. एवढंच लक्षात ठेवा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.